नमस्कार. मी संकल्प आणि तुम्ही बघत आहात आपलं चॅनल अर्थसंकल्प. तर मागच्या महिन्यातच मी UAEला फिरायला गेलेलो आणि तिथे मी माझ्या भावाकडे राहिलो थोडे दिवस. माझा आत्ते भाऊ विजय, तो तिकडे गेले 10 वर्षापासून सेटल्ड आहे. तर त्याच्याशी बोलताना मला बऱ्याचशा नवीन गोष्टी कळाल्या आणि मग मला वाटलं, की का नाही आपण एक छोटासा गप्पा मारताना व्हिडिओ बनवूया आणि जो मी तुमच्याबरोबर शेअर करीन. UAE सीरीजचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. आय होप की तुम्हाला हाही कंटेंट आवडेल, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आपण आता जॉब मार्केटबद्दल बोललो, इंडिया आणि UAEचं थोडंसं कंपॅरिझन बघितलं, तर UAE नक्की बेटर का आहे इंडियाच्या तुलनेत त्याबद्दल थोडं काही सांगू शकशील का? किंवा तुझा एक्सपिरियन्स आत्तापर्यंतचा कसा होता? 2-3 गोष्टीं मध्ये मला बेटर वाटतं. एक तर सेफ्टी वाईज, हं, सिक्युरिटी वाईज, कम्फर्ट आणि ट्रॅव्हल जे म्हटलं, म्हणजे ऑफकोर्स ट्रॅफिक आहेच, पण इतका नाही आहे. म्हणजे मूव्हिंग ट्रॅफिक असतो. सॅलरीज चांगल्या आहेत. बरोबर. खायचे प्यायचे ऑप्शन्स खूप आहेत. हं. इंडियन्स इकडे UAE इज लाइक अ ग्लोबल कम्युनिटी. ठीक आहे. तर तुम्हाला समजा उद्या मला चायनीज खावंसं वाटतंय, मला इटालियन खावंसं वाटतंय, मला जॅपनीज खावंसं वाटतंय, मला व्हिएतनामीज खावंसं वाटतंय, मला थाय फूड खावंसं वाटतंय किंवा मला आपण ते डोंबिवलीचा मला वडापाव खावासा वाटतोय. बरोबर. तर तो वडापावपासून ते मोठ्या बर्गरपर्यंत तुम्ही जे म्हणाल, जे हवं असेल ते तुम्हाला सगळं मिळतं इकडे. करेक्ट. म्हणजे खिशापासून ते पोटापर्यंत ती सगळी सोय इकडे आहे. त्यामुळे तुमची लाईफ एक तुम्हाला लाईफस्टाईलचा जो कम्फर्ट मिळतो ना, तो आता इंडियामध्ये फॉर एक्झाम्पल डोंबिवलीमध्ये जर मी राहून मुंबईत काम करायचं म्हटलं, हं. तर सकाळी मला 2 तास आधी निघावं लागणार. बरोबर. रात्री मी 2 तास उशिरा येणार. बरोबर. आल्यावर ट्रेनचा प्रवास, गर्दी. म्हणजे मला कितीही वाटलं, की बाबा मी मुलांबरोबर थोडा वेळ स्पेंड करावा, हं, हं, हं. तरी तुम्हाला स्पेंड करता येणार नाही. इकडे मला टचवूड माझ्या मुलांबरोबर, फॅमिलीबरोबर वेळ स्पेंड करायला खूप मिळतो. करेक्ट. माझ्या काही-काही आधी दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या करायला वेळ मिळतो. म्हणजे मला पैसा ऑफकोर्स इम्पोर्टंट आहे. पण पैशापेक्षा मला जर वेळ मिळाला कोणी, जर तुम्ही माझ्याकडून थोडेफार पैसे घेऊन मला जरा वेळ दिलात, तर बरोबर. माझ्यासाठी ते जास्त मौल्यवान आहे. करेक्ट. ऑफकोर्स बॅचलर असेल तर गोष्ट माझी कधीच वेगळी असती. पण हं. फॅमिली असल्यामुळे मला वेळ स्वतःसाठी किंवा फॅमिलीसाठी वेळ मिळणं हे मला खूप खूप इम्पॉर्टंट. फॉर्च्युनेट वाटतं. हा एक जो मुद्दा आहे, आय थिंक लोकं नेहमी विसरतात. म्हणजे लोकं पैशाच्या मागे धावतात, बट फॅमिली, हेल्थ आणि तुमचा जो वेळ आहे, तो तुमच्याकडे परत येणार नाही. आय थिंक तो एका सर्टन एज नंतर जेव्हा तुमचं लग्न होतं, जेव्हा तुम्हाला मुलं होतात, आय थिंक त्यावेळेस ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि आय थिंक ते दुबई किंवा UAEला नक्कीच आहे. अच्छा, मला दुबई नेसेसरी मी असं म्हणेन की सगळ्यांनाच मिळतं. कारण का मी सांगितलं की इथे ट्रॅफिकमध्ये तुमचा वेळ जातो. बरोबर. ठीक आहे. आणि इथे असे काही लोकं आहेत, आपण कधी पुढे कव्हर करूच ते, करेक्ट. की 100-100 किलोमीटर ट्रॅव्हल करतात डेली वन वे. बरोबर. ही गोष्ट वेगळी आहे. इंडियन्सना खूप खूप धक्कादायक वाटेल. म्हणजे मी पण इंडियन आहे, पण इंडियामध्ये राहणाऱ्यांना, की 100 किलोमीटर वन वे कसं ट्रॅव्हल करू शकतो? कारण रोड चांगले असल्यामुळे वेळ कमी लागतो. वेळ कमी लागतो. ठीक आहे. पण तो वेळ तिथे जातोच. आणि काही म्हणणार 100 किलोमीटर ट्रॅव्हल करणं सोपं नाही. सोपं आपण नाही. काल गेलोच होतो. खरं. थकवा येतोच. करेक्ट. त्यामुळे हां. पण जे लोकं घराजवळ राहतायत किंवा जास्तीत जास्त 20-25 किलोमीटर राहतायत, त्यांच्यासाठी इट्स व्हेरी फॉर्च्युनेट. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आणि मी त्याच टॉपिकवर येत होतो, की जसं आता आपण UAE म्हणतो, तर मोस्ट ऑफ द लोकांना फक्त दुबई माहिती आहे. हं. तर दुबई सोडून अजून काही ऑप्शन्स आहेत? कारण बाकीचे सुद्धा अजून 6 स्टेट्स आहेत दुबई सोडल्यास. तर तिथे काय अपॉर्च्युनिटीज आहेत? किंवा त्याबद्दल थोडं सांगशील का, की कुठे राहणं जास्ती बेटर असू शकतं? किंवा जर एखादा शिफ्ट व्हायचा विचार करतोय, तर त्याने काय ऑप्शन्स बघितले पाहिजेत किंवा काय गोष्टी बघितल्या पाहिजेत? हो. तर स्टेट्स नाहीत, इकडे त्यांना एमिरेट्स म्हणतात. हो. बिकॉज UAEचा फुल फॉर्म जो आहे युनायटेड अरब एमिरेट्स असा आहे. हं. तर हे 7 एमिरेट्स आहेत. ठीक आहे. आपल्या इंडियनचं एक्झाम्पल द्यायचं 7 स्टेट्स. स्टेट्स आहेत. स्टेट्सच करेक्ट. म्हणता येईल. दुबई सोडून अबुधाबीमध्ये खूप स्कोप आहे. अबुधाबीमध्ये बऱ्याच इंडस्ट्री आहेत. तसं अबुधाबी हे दुबईपेक्षा पण जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. शारजा आहे. शारजा आणि दुबई इज लाइक ठाणे आणि मुंबई किंवा डोंबिवली आणि मुंबई. करेक्ट. ठीक आहे. हं. तर बराच जो क्राउड आहे दुबईमध्ये काम करणारा शारजामध्ये राहतो. फॉर ऑब्व्हियस रिझन्स की शारजामध्ये रेंट रेंट कमी कमी आहे. आहे. करेक्ट. ना फॅमिली ओरिएंटेड आहे. ठीक आहे. तुम्ही बऱ्याचदा तुमचं सेव्हिंग होतं. बरोबर. हं. तर हां, पण त्यातल्या त्यात अबुधाबी, दुबई आणि शारजा या ह्या ज्या 3 एमिरेट आहेत आणि त्यातल्या त्यात अजमान पण मी आता इन्क्लूड करेन कारण का गेल्या 4-5 वर्षात अजमाननी पण चांगलंच पिकअप केलंय. अच्छा. तर हे जे 4 एमिरेट आहेत हे तुम्हाला जर तुम्ही अबुधाबीमध्ये जॉब करत असाल, तर पर्सनली स्पीकिंग तुम्ही अबुधाबीमध्येच राहावं. बरोबर. कारण तुम्ही आता ट्रॅव्हलिंगने आहेत लोकं, जे अजमानवरून अबुधाबीला जातात.
150 किलोमीटर वन वे. करेक्ट. आय डोंट नो कसं मॅनेज करतात, बट हॅट्स ऑफ. त्यांच्या काही अडचणी असतील किंवा अजून काही असतील माहीत नाही. त्याच्यावर आपण जाऊया नको. पण लोकं करतात. बरोबर. पण तुम्ही अबुधाबीला राहत असाल आणि अबुधाबीमध्ये सॅलरीज चांगल्या आहेत. अच्छा. ठीक आहे. तर तुम्ही इझिली अफोर्ड करू शकता. थोडं महाग आहेत. एक्सपेन्सिव्ह आहेत. रेंट्स जास्त आहेत दुबईच्या आणि शारजाच्या कंपॅरिझनमध्ये. बरोबर. पण हां, दुबईमध्ये काम करत असाल तर तुम्ही शारजामध्ये राहू शकता. ऑप्शन आहे. अजमानमध्ये देखील राहू शकता. कारण का ते इश्यू असा होतो की सकाळचा ट्रॅफिक जास्त असतो. इथून दुबईला जाण्याचा, शारजावरून दुबईला जाण्याचा आणि दुबईवरून शारजाला जायचा. ओके, ओके, ओके. सो साधारण जर तुमचा जॉब शारजामध्येच आहे, तर तुम्ही प्रिफर करा शारजामध्येच राहा आणि शारजा त्या मानाने दुबईच्या मानाने स्वस्त आहे. स्वस्त आहे. सो तुम्हाला इथे फूड किंवा जे ओव्हरऑल तुमच्या लाईफस्टाईलसाठी जे एक्सपेन्सेस आहेत, रेंट, त्या गोष्टी थोड्या स्वस्त आहेत. त्यामुळे शारजा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. आय थिंक दुबईनंतर सेकंड डेव्हलप म्हणजे अबुधाबी बघायलाच, कारण अबुधाबी थोडंसं लांबच पडतं. तर दुबई जर तुम्ही सोडलं तर त्याच्या आजूबाजूला जे शारजा किंवा अजमान हे जे स्टेट्स आहेत किंवा एमिरेट्स आहेत, ते खूपच बेटर किंवा थोडेफार स्वस्त म्हणता येईल. आणि दुबईला टुरिझममुळे बराच रेट जास्ती आहे. तिथल्या ज्या किमती आहेत जागांच्या त्या सुद्धा खूप जास्ती आहेत. त्यामुळे ओव्हरऑल रेंट जास्ती आहे. तर मगाशी माझा हा क्वेश्चन घ्यायचा राहिला, की जर समजा आपण एखाद्या इंडियन आपण जो म्हणतो की ॲव्हरेज जर 2.5-3 लाख तो इथे येऊन कमवेल, तर त्यातले तो नक्की किती सेव्ह करू शकेल? त्याचा खर्च नक्की कसा होईल? साधारण 40% तू म्हणालास की रेंटवरती जाईल. तर बाकीचं पण थोडं सांगतोस का, की नक्की त्याचा खर्च किती होईल? तर आपण गृहीत धरू की मॅरिड कपल विथ वन स्कूल गोइंग किड, तर त्यांचा 40% जो आहे तो स्ट्रेट अवे रेंटला जाणार. करेक्ट. ठीक आहे. 10% to 15% स्कूलिंगला जाणार. बरोबर. ठीक आहे. बाकीचा जो आहे ट्रॅव्हलचा त्याचा असेल तर 5% 5 to 10% ट्रॅव्हल जो आहे, फ्युएल म्हणा किंवा अजून काही म्हणा. ग्रोसरीजसाठी त्यासाठी साधारण 10%. बरोबर. 60% तरी ॲटलीस्ट तुम्हाला जो तुमचा सर्व्हायव्हिंग ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, या गरजेच्या आहेत. बेसिक खर्च तेवढा आहे तुमचा. नॉट नीड टू हॅव बट शुड बी डन, शुड टू हॅव काय म्हणतात ना त्याला. नीड्स, नीड्स. हां. तर त्याच्यावर तुम्हाला 60% तर तुमची सॅलरी जातेच जाते. करेक्ट, करेक्ट. उरली समजा 40% तर असं जर नाही बाबा 40% मी सगळीच्या सगळी सेव्ह करू. राइट. अजून एक मुद्दा असा आहे तो इमर्जन्सी फंड्स, जर हेल्थ रिलेटेड तुमची कंपनी तुम्हाला इन्शुरन्स देतेच, पण त्याच्यामध्ये कोपेचं एक ऑप्शन असतं. कोपे पॅरामीटर असतो. म्हणजे तुम्हाला त्या समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात आणि तुम्हाला ₹100 खर्च झाला टोटल. तर बिफोर द इन्शुरन्स किक्स इन तुम्हाला कोपे असतो ₹20 अच्छा. ऑन अन ॲव्हरेज. ओके. ठीक आहे. करेक्ट. तुम्हाला ते ₹20 द्यावे लागतात. बरोबर, ठीक आहे. बरोबर, तर साधारण आणि इथे हेल्थ केअर महाग आहे. बरोबर. नो डाऊट चांगलं आहे, पण महाग आहे. महाग आहे. ठीक आहे. तर त्याच्या पण आपण 5 to 10% असं इमर्जन्सी फंड ठेवूया. म्हणजे जसं आपल्या इंडियामध्ये बऱ्याचशा इन्शुरन्समध्ये पूर्ण अमाउंट कव्हर होते, ते इथे होत नाही. सगळ्या पॉलिसीजमध्ये कोपे असतंच. 90%. 90%. कारण का सगळ्या ज्या पॉलिसीज आहेत त्या तुम्हाला एम्प्लॉयरने दिलेल्या पॉलिसीज असतात. ओके. सो आय थिंक प्रत्येकाकडे तो इमर्जन्सी फंड सुद्धा इमर्जन्सी फंड असला पाहिजे. जर ते इथे येतात. आणि मग बाकी ज्या तुमच्या ॲक्टिव्हिटीज म्हणा, एंटरटेनमेंट ॲक्टिव्हिटीज त्याच्यासाठी एक 5 ते 10 म्हणजे तुमच्याकडे तुमच्या सॅलरीतला साधारण 25 ते 30% उरतो. उरतो. करेक्ट, करेक्ट. सो साधारण जर आपण 3 लाखाचा हिशोब घेतला, तर आपण असं पकडू शकतो की 60,000 ते 50,000 लोकं इन्व्हेस्ट करायला त्यांच्या हातात उरू शकतात. मग मी रेकमेंड करीन की ते तुम्ही सेव्ह करावे. बट ऑफकोर्स लोकं बऱ्याचदा सगळे पैसे खर्च करतात. बट स्कोप आहे तुमच्याकडे इथे येऊन 50,000-60,000 सेव्ह करण्याचा. तर तुम्ही इंडियामध्ये 1,00,000 कमवताय आणि 1,00,000मधनं तुम्ही आय डोंट थिंक की तुम्ही 50,000, 60,000 वाचवू शकाल. तर त्यामुळे तुम्ही दुबईला येऊ शकता, जेणेकरून तुम्ही 3,00,000 कमवाल आणि त्यातनं अल्टिमेटली एक 50,000 ते 60,000 तुमच्या हातात उरतील, जे तुम्ही सेव्ह करू शकाल. UAE सीरीजचा पूर्ण व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे. सो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर प्लीज कमेंटमध्ये मला कळवा. लाईक करा आणि तुमचे जे काही रिलेटिव्हज, तुमचे कोणी ओळखीतले असतील ज्यांना UAEला जॉब करायला जायचं आहे, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.